तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, जसं की तुम्हाला माहितीच आहे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे आणि त्यासाठी आज आपण एकदम असा जबरदस्त विषयाहार गणपती बाप्पांचा व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला सुद्धा असा व्हिडिओ बनवायचा असेल तर एकदम सोपा विषय, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्यापाशी म्हणजे कॅपकट असणं खूप गरजेचं आहे। कॅपकट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल आणि सर्व मटेरियल सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटते, त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा। आणि जर काय प्रॉब्लेम आला म्हणजे डाउनलोड करताना वगैरे, तर तुम्ही काय करा, आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, आपण तिथे तुम्हाला जे काय ते एकदम असं विशाळ पद्धतीने जे काय ते म्हणजे जे काय म्हणते त्याला उत्तर देऊ आणि त्या प्रॉब्लेमला आपण सॉल्व्ह करू। चला जरा या व्हिडिओ सुरू करूया। तर हे बघू शकता, कॅपकटमध्ये काय करायचं, सगळं मटेरियल तुम्ही घेतलायचा, सगळं टेलिग्राम चॅनलवर भेटते, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि काय प्रॉब्लेम आला तर आपलं इंस्टाग्रामला मेसेज करा, सगळ्याच विषय करूया। तर मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा एक बीट मार्क आहे, ते बीट मार्क कॅपकटमध्ये ओपन करायचं आहे अशा पद्धतीनं। आता काय करायचं, ह्या बीट मार्कवरती इथं क्लिक करायचं, थोडं पुढे जायचं, तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसून जाईल आणि सिम्पली तुम्हाला ऑडिओला इथं एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने। आता ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, हे वरी तुम्हाला बीट मार्कचा व्हिडिओ दिसतोय काय, त्या व्हिडिओवरती क्लिक करायचा इथं आणि जिथं म्हणजे बरोबर जिथून बीट चेंज होते, काही बघू शकता बीट 1 आणि इथं बघू शकता अशा पद्धतीने बीट 2, सिम्पली ह्या व्हिडिओला इथून स्प्लिट करायचा आणि सिम्पल विषय, जिथं जिथं बीट चेंज होते काय, सिम्पल पद्धतीने फक्त जिथं चेंज झालं की तिथं फक्त स्प्लिट, जिथं विषय चेंज होतोय तिथं तुम्हाला फक्त अशा पद्धतीनं स्प्लिट करायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने, एकदम सोपा विषय, काय अवघड नाही, एकदम नादगोळा। ओके, जिथं बरोबर बीट चेंज होते तिथं फक्त तुम्हाला विषय करायचा आहे। हे बघू शकता अशा पद्धतीने, एकदम सोपं आहे। हे खाली पण तुम्हाला बीट दिसते तेच, ओके बघू शकता, एकदम असं नादखोळा पद्धतीनं। ओके, हे बघू शकता अशा पद्धतीने जिथे बीट चेंज होते सिंपल पद्धतीने तिथं तुम्हाला हे फक्त स्प्लिट करायचं आहे। आता एवढं झाल्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगचा जो आपला फोटो आहे ह्या फोटोवरती म्हणजे हे स्टार्टिंगचा व्हिडिओ, ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे रिप्लेसवरती यायचं, रिप्लेसवरती आल्यानंतर तुम्हाला मटेरियलमध्ये अशा पद्धतीचा एक व्हिडिओ आहे, सिम्पली व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे आणि ह्या व्हिडिओला काय करायचं, थोडं अशा पद्धतीनं झूम करायचं, बघू शकता। ओके, एवढं असं झूम करा, नंतर काय करायचं, हे जे आहे इकडे काय आपल्याला फोटो ॲड करायचा, सिम्पल आहे, ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि परत आणखी तुम्हाला इथं रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला फोटो, मटेरियलमध्ये फोटो आहेतच, हे फोटो फक्त तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून थोडं झूम करायचं। ओके, एकदम असं नादगोळा पद्धतीनं। ओके, तर सगळे फोटो तुम्ही व्यवस्थित ॲड करून घ्या, एकदम सोपं आहे, एकदम नादगोळा। आणि चला मी सगळे फोटो ॲड करून घेतो, तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण विषय एकदम असा गंभीर आणि नादगोळा आहे। अशा पद्धतीचे व्हिडिओ एकदम विषयाहार्ड पद्धतीने तुम्हाला इथं बघायला भेटणार, डेली एकदम विषयाहार्ड आपण करणार, ठीक आहे। त्यामुळे विषय कसा आहे, तेवढं आपल्याला सपोर्ट वगैरे नादगोळा पद्धतीनं ते तुम्हाला करावं लागणार आहे। ओके, कारण ते केलं तरच आपल्याला कसा इथं कॉन्फिडन्स वगैरे विषय येतोय आणि मग आपण दररोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतोय, एकदम विषय असा गंभीर असतोय, ठीक आहे। त्यामुळं हे असं करायला लागतंय, तेवढं करा, टाका, सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा, सगळा विषय करून टाका। तर चला मी इथं सगळे फोटो ॲड करून घेतो, तुम्ही सुद्धा ॲड करून घ्या लास्टपर्यंत, ठीक आहे। तर तुम्ही बघू शकता सर्व फोटो व्यवस्थित नादगोळ्या पद्धतीने मी इथं लावून घेतलोय। आता काय करायचं, एकदम स्टार्टिंगला यायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं, ओव्हरलेवरती क्लिक करायचं, इथं ओव्हरलेवरती क्लिक केलं की ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मग तुम्हाला विषय मटेरियलमध्ये हे अशा पद्धतीचा एक PNG आहे, हा PNG तुम्हाला इथं ॲड करायचा, हे बघू शकता इथं। ह्याला सिम्पली एकदम असं पुढं वाढायचं कुठपर्यंत, जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ आहे ओव्हरले व्हिडिओ तिथपर्यंत ह्याला इथं वाढायचं आहे। ह्याला थोडं काय करायचं, अशा पद्धतीने इथून ह्याला थोडं झूम करायचं, बघू शकता। ओके, एवढं असं झूम करायचं आणि बरोबर इथे ह्याला इथं असं सेट करायचं आहे। ओके, अशा पद्धतीने ह्याला इथं सेट केल्यानंतर ह्याला काय करायचं, जो आपला मागचा ओव्हरले व्हिडिओ आहे त्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि त्या ओव्हरले व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदम असं विषय पद्धतीने तो ऑपोजिटचा एक ऑप्शन दिसून जातो, थोडं पुढे यायचं, थोडं हे ऑपोसिटी ह्याच्यावरती क्लिक करून थोडी ऑपोसिटी अशा पद्धतीने कमी करायची। ओके, दॅट्स ऑल। ओकेवरती क्लिक करा, हे अशा पद्धतीने एकदम विषय होऊन जातोय। मग आता एवढं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का, एकदम इथं ह्या बीटमार्कशी यायचं आपल्या ह्या, ओके, इथं नंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मटेरियलमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं एक शॅडो PNG आहे, शॅडो PNG ॲड करा आणि थोडं अशा पद्धतीनं झूम करा। ओके, हे अशा पद्धतीनं झूम केल्यानंतर ह्याची सुद्धा लेंथ एकदम लास्टपर्यंत ओढत न्यायचं आहे, जिथपर्यंत आपला लास्टचा फोटो तिथपर्यंत। त्याच्यानंतर पुन्हा त्याच फोटोपाशी आहे इथं ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा आणि हा जो आपला PNG आहे बाप्पा नावाचा, हा PNG ॲड करा, थोडं झूम करा आणि सिंपल पद्धतीने खाली ह्याला इथं सेट करा, ठीक आहे। अशा पद्धतीनं आणि याची सुद्धा लेंथ जेवढा आपला हा व्हिडिओ आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने वाढवून घ्या, ठीक आहे।
आता काय करायचं माहिती आहे, हे सगळं झाल्यानंतर जो आपला हा फोटो आहे काय, या फोटोमध्ये अशा पद्धतीने जो आपला PNG हवाला हा PNGवरती क्लिक करायचे आणि मग तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि मग तुम्हाला इथं ग्लिचमध्ये यायचं इथं. आणि ग्लिचमध्ये आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, हा तुम्हाला 2 नंबरचा ग्लिच नावाचा इफेक्ट आहे, तो सिलेक्ट करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. म्हणजे कसं एकदम असा नादगोळा विषय दिसून जातो आहे. आता ही जी आपली PNG आहे बाप्पा नावाची, या बाप्पा नावाच्या PNGवरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला थोडं पुढं जायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचा इथं. आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ह्याला सुद्धा ग्लिचमधलाच तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं. इथं काय करायचं आहे, तुम्हाला हा जो लेवल ग्लिच 2चा जो इफेक्ट दिसतोय, हा लेवल ग्लिच 2चा इफेक्ट याला तो तुम्हाला देऊन टाकायचा आहे आणि सिंपल पद्धतीने ओकेवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने हा इफेक्ट तुम्हाला इथं दिसून जातोय. आता ह्याच्यानंतर काय करायचं माहीत आहे का, एकदम सोपा विषय आहे, नादखोळा पद्धतीनं इथं एकदम असं नीट लक्ष द्यायचं, तुम्हाला नीट सांगतो ठीक आहे. हे तुम्हाला सगळे फोटो दिसतात का, या सगळ्या फोटोंच्या मध्ये जे ट्रान्झिशन दिसते त्या ट्रान्झिशनवरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला थोडं पुढे जायचं आहे, मुवमेंटमध्ये यायचं आहे आणि मुवमेंटमध्ये आल्यानंतर थोडं अशा पद्धतीने खाली या आणि तुम्ही इथं बघू शकता व्हर्टिकल ब्लर 2 हा जो आपला इफेक्ट आहे, सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं आहे ट्रान्झिशनवरती आणि अप्लाय टू ऑलच्या बटनवर सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके, आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं जे आहे इथं तुम्हाला काय करायचं आहे, ह्याला ही पहिलं ट्रान्झिशन इथलं हे पहिलं ट्रान्झिशन फक्त तुम्हाला इथून काढून टाकायचं. ठीक आहे, अशा पद्धतीनं काढून टाका. ठीक आहे, आणि इथं काय करायचं माहिती आहे का, इथं एवढा, इथं एवढा, इथं इथं इथं. ओके, इथं ह्या आपल्या फोटोवरती क्लिक करायचं गणपती बाप्पांच्या आणि ह्या गणपती बाप्पांच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲनिमेशनमध्ये यायचं आहे किंवा एक काम करा. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याला ॲनिमेशनच द्या, ॲनिमेशनच बरं वाटेल. ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इनमध्ये तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीनं, हे बघू शकता अशा पद्धतीनं हा अँटीमेटर आणि पुढं काय आहे शॉक वेव्ह. ओके, हा जो आपला ॲनिमेशन आहे सिम्पली ॲनिमेशन द्यायचं आहे आणि हे ॲनिमेशन देऊन सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि एकदम असं विषय गंभीर पद्धतीने हे दिसून जाईल. ठीक आहे, आता एवढंसं झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, एकदम सोपं आहे बरं का. आता नीट लक्ष द्या, तुम्हाला काय करायचं आहे, ह्या पार्टपाशी यायचं, इथं आल्यानंतर पूर्णपणे बॅक या आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. ठीक आहे, आणि इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता अशा पद्धतीने व्हिडिओ इफेक्टचं एक ऑप्शन दिसून जाईल. सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे यायचं अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता. हे अशा पद्धतीने थोडं पुढे या, भाई कुठे गेला तो ऑप्शन, हां हे बघू शकता अशा पद्धतीने डिकॉरमध्ये यायचं आहे आणि डिकॉरमध्ये आल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय इथं तुम्हाला स्मोक दिसतोय, हा स्मोक इफेक्ट सिम्पली ॲड करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याला काय करायचं माहिती आहे काय, अशा पद्धतीनं पूर्ण स्क्रीनवर वाढायचं आणि ह्याला काय करायचं माहिती आहे, हे अशा पद्धतीने दिसतंय, हे एकदम असं विषय गंभीर नादखुळा, हे बघू शकता एकदम भारी विषय आहे. ओके, आता काय करायचं माहिती आहे काय किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही काय करा, ह्याला सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करा आणि रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर इथंच हे खूप सारे इथं तुम्हाला ॲनिमेशन दिसतात म्हणजे इफेक्ट वगैरे एकदम विषाडवाले. ठीक आहे, ह्याच्यामधलंच तुम्हाला कोणता पाहिजे तो सुद्धा तुम्ही इथं सेट करू शकता. याचा मी स्मोक केलो आहे, पण तुम्हाला जर वाटत असेल की भाई स्मोक व्यवस्थित वाटत नाही वगैरे काय हे खूप सारे तुम्हाला काय पाहिजे तो तुम्ही इथं सिलेक्ट करू शकताय. म्हणजे हे असलं सुद्धा सिलेक्ट करू शकताय. हे स्लो मोशनमध्ये इथं पॅटल्सचं पण आहे, ग्लो वॉर्मसुद्धा आहे, जे पाहिजे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकताय. ठीक आहे, हे सुद्धा भारी दिसतंय किंवा हे बघू शकता अशा पद्धतीने ह्या पॅटल्सचं सुद्धा हे एक नंबर दिसतंय. ठीक आहे, फक्त याचा फक्त स्लोम करायचा विषय आणि स्लोम हाच ऑलरेडी काय विषय नाही आणि सिम्पली ओकेवरती याला क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने ह्याचा विषय होऊन जाते आणि एकदम असं जबरदस्त विषय दिसतोय. आता ह्याच्यावरती सिम्पली क्लिक करायचं फक्त आणि तुम्हाला काय करायचं ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आणि ऑल व्हिडिओ तुम्हाला इथं सेट करायचं. ठीक आहे, म्हणजे सगळीकडे हा विषय होऊन जातो आणि एकदम भारी दिसतोय विषय. आता हे झाल्यानंतर काय करायचं, व्हिडिओला एक्सपोर्ट करायचं. हे अशा पद्धतीने इथं 1080-30 एवढंच ठेवायचं, काय विषय करायचा नाही जास्त आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचं. आता 100% व्हिडिओ एक्सपोर्ट होतं आहे. बाकी व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होतं. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद ना पब्लिक.